अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याची सुरुवात करते. मंडळींनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता लवकरच 10 जुलै 2025 गुरुवार या दिवशी आलेला आहे. या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे. आपल्या गुरूंचा हा दिवस आहे. या दिवशी आपण आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, आभार व्यक्त करणं यासाठी भरपूर अशा पूजा अर्चा सेवा या दिवशी आपण करत असतो. पण भरपूर असे सेवेकरी आहेत जे आधीपासूनच 21 दिवसांची, 11 दिवसांची, 7 दिवसांची किंवा 5 दिवसांची किंवा यथाशक्ती जेवढं जमेल तेवढ्या सेवा असतील किंवा तेवढ्या दिवसांची यथाशक्ती सेवा करत असतात. तर आपल्यास माहिती असेल की आता आज 19 तारीख आहे. मी मागे एक व्हिडिओ केला होता की 20 जून पासून ते आपल्याला 10 जून पर्यंत 21 दिवसांची सेवा सुद्धा करता येणार आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची. ती कशी करायची आहे, नियम अटी काय आहेत, कसं पारायण करायचं आहे त्याचं, याबद्दल मी चॅनलवरती आपला व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन तो चेकआउट करू शकता. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो अजून एका सेवेचं घेऊन आलेली आहे. ते म्हणजेच काय, आपण थंबनेल पाहिलंच असेल माझ्या चॅनलचं, त्यावेळी तुम्हाला कळालं सुद्धा असेल. तर आपल्याला गुरुपौर्णिमा जी येणार आहे 2025 मधली, या निमित्त आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण सुद्धा करता येणार आहे. आता काही सेवेकरांना मी सांगू इच्छिते तुम्हाला, आता हे गुरुचरित्र ग्रंथाचं जे काही पारायण आहे, भरपूर सेवेकरी आहेत जे स्वामीचरित्र सारामृताचं जे आहे ग्रंथ त्याचे पाठ करतात, दत्त महाराजांची सेवा करतात. कारण की आपणास माहिती, दत्त महाराजांनी, स्वामी समर्थ महाराज हे वेगळे नाही आहेत, एकच रूप आहे त्यांचं. त्यामुळे तुम्ही दत्त महाराजांची जरी सेवा केली तरी सुद्धा चालणार आहे 21 दिवस किंवा गुरुपौर्णिमेपर्यंत, किंवा स्वामी समर्थ महाराजांची जरी सेवा केली कुठल्याही तरी सुद्धा चालणार आहे. त्यामध्ये नामस्मरण आहे किंवा विविध सेवा आहेत त्या सुद्धा तुम्ही जरी केल्या तरी सुद्धा चालणार आहे. पण काहीतरी सेवा नक्की करा, कारण की आपले जे गुरु आहे ते गुरुपौर्णिमेला आपण ज्यावेळेस गुरुपद घेतो, त्यांची आपण ज्यावेळेस गुरुपद म्हणजे आपलं ते म्हणतात की आपला एक शिष्य म्हणून ज्यावेळेस स्वीकारतात आपले गुरु, त्यावेळेस त्या दिवसापासूनच ते आपला सांभाळ करायला सुरुवात करतात. विविध संकटांपासून, अडचणींपासून आपल्याला ते तारून नेतात आणि कुठं कधी आपल्याला कसं प्रकारे आपल्याला मदत करायची हे फक्त त्यांनाच माहिती असते. कारण की आपणास माहिती आहे स्वामी समर्थ महाराज जे आहेत ते भूत, वर्तमान आणि भविष्य यांचे ते म्हणतात की बा देवता आहेत. त्यांना सगळं काही गोष्टी माहिती असतं की कधी कुठे काय गोष्टी घडणार आहेत आणि आपल्या भक्ताला सेवेकरला कशा प्रकारे आपल्याला त्यातून तारून न्यायचं आहे, आपल्याला त्याची झळ पोहोचू द्यायची नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपले स्वामी समर्थ महाराज, आपले गुरु आपल्यासाठी करत असताना आपले सुद्धा कर्तव्य आहे की आपण सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी करावं. मी एकच सांगते, स्वामी समर्थ महाराज असेल की दत्त महाराज किंवा कुठलीही देवता ही कुठल्याही पैशांची, कुठल्याही म्हणतात ना की अन्नाची, पंचपक्वान्नाची भुकेली नाही आहे. ती फक्त आणि फक्त प्रसन्न होणार आहे. कुठलीही देवता असेल किंवा स्वामी समर्थ महाराज, ते फक्त त्यांचं नामस्मरण, त्यांची पूजा अर्चा, त्यांची सेवा असेल, कुठलीही सेवा असेल किंवा त्यांचं पोथीचे पाठ वाचन असेल, फक्त याच गोष्टीने ते जी काही सेवा आहे या सेवेनेच ते देवता प्रसन्न होत असते. म्हणून जास्तीत जास्त कुठल्याही गोष्टीचा नवस करण्यापेक्षा मी सांगू इच्छिते, तुम्ही सेवेचा नवस करा की ही सेवा मी करेल, ती सेवा करेल, नामस्मरण करेल, सेवेकरी घडवेल, अजून नवीन सेवेकरी घडवेल, जो अडला नडला आहे त्यांच्यापर्यंत सेवा पोहोचवेल. अशा प्रकारचे तुम्ही गोष्टी करा. बघा, तुम्हाला कधी कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही आणि ज्या काही अडचणी त्या सुद्धा तुमच्या मार्गी लागतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपल्याला या गुरुपौर्णिमेपर्यंत कशा प्रकारे करता येईल, कधीपासून सुरुवात करता येईल, कधी समाप्ती करता येईल, त्याचबरोबर नियम अटी, रोज किती अध्याय वाचायचे आहेत, या सगळ्यांबद्दलचा आजचा व्हिडिओ असणार आहे. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. त्यामुळे सुरुवात करूया. तर मंडळींनो, तुम्हाला सांगू इच्छिते की आज गुरुवार सुद्धा आहे, त्यामुळे आज सर्व स्वामी सेवेकरांना शुभ गुरुवार. आणि आज गुरुवारी दिवशी आज व्हिडिओ करते आहे गुरुचरित्र ग्रंथाच्या सेवेचा. तर मंडळींनो, आपणास माहिती आहे गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे, आता सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छिते, ज्यांच्या घरामध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथ आहे त्यांनी कधीही गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो अशा प्रकारे आपल्याला तो व्यवस्थित एका स्वच्छ कपड्यामध्ये आपल्याला तो गुंडाळून ठेवायचा असतो. इतका पवित्र हा ग्रंथ आहे. ज्यावेळेस आपलं पारायण असतं त्यावेळेस पारायण वाचण्यापुरतंच ते उघडायचं असतं आणि परत झाकून ठेवायचं असतं 7 दिवस तिथे त्या जागेवरती. आणि त्यानंतर ज्यावेळेस आपलं सप्ताह संपतो, म्हणजे समाप्ती होते, त्यानंतर ज्यावेळेस आपण तो हा ग्रंथ ठेवतो तो अशा ठिकाणी ठेवायचा जिथे जागा पवित्र असेल आणि तो ठेवताना सुद्धा अशा प्रकारे कपडामध्ये गुंडाळून तो ठेवायचा असतो. अशा प्रकारे बघा, नवनाथ पोथी असेल किंवा गुरुचरित्र ग्रंथाची पोथी असेल, अशा प्रकारे स्वच्छ कपड्यामध्ये ती आपला गुंडाळून ठेवायची असते. आणखी त्याला कुठल्याही प्रकारचा म्हणजे शिवता शिवत हात म्हणजे लागालाग जमत नाही. म्हणून सांगते, सुरुवातीला तुम्हाला एक गोष्ट सांगितली. आता ही अशा प्रकारे मी माझ्याकडे ज्यावेळेस पारायण माझं नसतं चालू त्यावेळेस मी अशा प्रकारे त्याला गुंडाळून ठेवते. आपणास माहिती आहे की हे एक दिव्य अनुभूती देणारा हा ग्रंथ आहे. आयुष्याचं सोनं करणारा म्हणा किंवा म्हणतात ना की बा जे एक गुरु शिष्याचं नातं काय असतं यातून संदेश देणारा हा ग्रंथ आहे. म्हणून म्हणते की गुरुपौर्णिमा येणार आहे आणि त्यानिमित्त आपण आपल्या गुरूंसाठी गुरुचरित्र ग्रंथाचे एक पारायण नक्कीच करू शकतो. आतापर्यंत आपण भरपूर जे पारायण केले सुद्धा असेल गुरुचरित्र ग्रंथाचे,
पण ते फक्त स्वतःसाठी, स्वतःच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, अडी-अडचणीतून मार्ग काढण्यासाठी. पण आपण आता एक खूप मोठी संधी चालून आली आहे आपल्यासाठी, ती म्हणजेच काय? आपण आपल्या गुरूंसाठी हे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करण्याची. तर नक्कीच एक कृतज्ञता, आभार व्यक्त करण्यासाठी किंवा माझ्या आणि माझं गुरूंचं जे काही नातं आहे ते सदैव 7 जन्म नाही तर जेव्हा-जेव्हा माझा मनुष्य जन्म होईल, की किंवा जेव्हा-जेव्हा पुढे जाऊन जो काही जन्म होईल, त्या प्रत्येक जन्मामध्ये मला हेच गुरु लाभावे, असेच गुरु लाभावे आणि आजपर्यंत त्यांनी माझ्यासाठी जे काही केलं आहे गुरूंनी माझ्या स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज जे काही मला दिलं आहे त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी हे पारायण नक्की करायला विसरू नका. आता ही गुरुचरित्र ग्रंथाची पोथी तुम्हाला कुठे भेटेल? तर दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्ही ही पोथी विचारा, भेटून जाईल. बघा ही पोथी जी आहे ती मराठीमध्ये आहे. ही हिंदीमध्ये पण प्रकाशित आहे, इंग्लिशमध्ये पण आहे. तुम्हाला जी लँग्वेज सोपी वाटते त्या लँग्वेजमध्ये तुम्ही ती पोथी घेऊ शकता आणि वाचन करू शकता. आता ही जी पोथी आहे ती मराठीमध्ये आहे. आता ह्या पोथीचं तुम्हाला पारायण कधीपासून करता येईल ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगते. आता बघा आज आहे 19 तारीख, आज आहे गुरुवार. आता खूप जणांना जर वाटत असेल की आपण 2 पारायण करू शकतो या गुरुपौर्णिमेपर्यंत, तर मी सांगू इच्छिते तसं तुम्हाला करणं जमू पण शकतं किंवा नाही पण. पण कारण की कसं असतं आपल्याला एक नियम पाळायचा असतो बघा. ज्यावेळेस आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण सुरू करतो त्यावेळेस आपल्याला त्या सप्ताहामध्ये किंवा त्या 7 दिवसामध्ये अमावास्या तिथी येता कामा नये किंवा समाप्ती असेल किंवा म्हणजे त्या 7 दिवसांच्या मध्ये पण असं अमावास्या येता कामा नये. म्हणून तुम्हाला सांगते की आता 20 तारखेपासून जर तुम्ही विचार करत असाल की उद्यापासून आपण पारायण करूया, तर नक्कीच सांगते की 25 जूनला अमावास्या आलेली आहे. 24 आणि 25 दोन्ही दिवसाला या अमावास्या दाखवत आहेत कॅलेंडरमध्ये. त्याच्यामुळे ज्यांना कोणाची इच्छा असेल की उद्यापासून पारायण करण्याची 7 दिवसाची, ते करू शकत नाही. म्हणून तुम्हाला सांगते की आता 2 दिवस अमावास्या येणार आहे या 7 दिवसांमध्ये. तर आता तुम्हाला पारायण करायचंच असेल ज्यांना कोणाला, तर त्यांनी काय करायचं आहे, तुम्हाला एकच पारायण करणं मला तर वाटतं की योग्य होईल. कारण की ते कसं जर तुम्हाला अशा प्रकारे पारायण करायचं आहे की त्याची समाप्ती तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी येऊ शकेल, तर त्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छिते तुम्ही काय करायचं आहे, पारायण जे आहे ते तुम्ही 4 जुलैला 4 जुलैला पारायणाला सुरुवात करा. जेणेकरून तुमची बघा तुम्हाला दाखवते मी. 4 जुलैला जर तुम्ही पारायण सुरू केलं, तर 4 जुलैला म्हणजे 3 जुलैला आपल्याला जे काही विनंतीचं नारळ वगैरे असेल, आपण जे गाईला घास, कुत्र्यांना घास ते सगळं 3 तारखेला करून घ्यायचं आपलं गुरुवारी. शुक्रवारी पारायणाला सुरुवात करायची. शुक्रवार म्हणजे 4, 5, 6, 7, 8, 9, 10 म्हणजे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 बरोबर 7व्या दिवशी समाप्ती होते. त्या दिवशी तुम्ही नैवेद्य करू शकता, सगळ्या काही गोष्टी करू शकता आणि आपणास माहिती आहे गुरुपौर्णिमेनिमित्त आपण भरपूर सेवा स्वामींच्या या करत असतो, दत्त महाराजांच्या करत असतो आणि त्या दिवशी गुरुवार सुद्धा आहे. म्हणून सांगते की खूप छान योग आहे. तुम्हाला जर पारायण करायचंच असेल गुरुचरित्र ग्रंथाचं, तर नक्कीच तुम्ही 3 तारखेपासून जर तुमची अडचण नसेल तर 3 तारखेच्या अगोदर अडचण होऊन गेली असेल, तर व्यवस्थित स्वच्छ घर करा, शुचिर्भूत व्हा आणि 3 तारखेपासून तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत हे पारायण पूर्ण करू शकता. म्हणजेच 3 तारखेला तुम्हाला घास वगैरे ठेवणे, विनंतीचा नारळ ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि 4 तारखेला सकाळी-सकाळी संकल्प करून पूजा मांडणी, जर जागा असेल तर पूजा मांडणी करू शकता. नसेल तर तुम्ही देवघराच्या त्या थोडंसं बाजूला बसून जिथे फक्त पोथीला जागा असेल, जिथे 7 दिवस ती हलवू शकणार नाही, अशा प्रकारे सुद्धा तुम्ही ती पूजा मांडणी करून तुम्ही या पोथीचं पारायण करू शकता. परत सांगते 4 जुलैला पारायण सुरू करा. बरोबर 10 जुलैला तुमचं समाप्ती होऊ शकते गुरुपौर्णिमेच्या दिवशी. आता तुम्हाला तारीख तर कळाली असेल की आपल्याला कशा प्रकारे ते पारायण सुरू करायचं नाही, समाप्त करायचं आहे. तर या महिन्यात तर मला तर वाटतं की 2 दिवस अमावस्या दाखवत आहे. त्यामुळे उगाच त्या प्रकारे तुम्ही या महिन्यात करू नका. करायचं असेल तर पुढच्याच महिन्यात करा आणि गुरुपौर्णिमेला बरोबर तुमची समाप्ती होऊन जाईल. तुम्हाला तारीख कळाली असेलच आता. आता आपल्याला सांगू इच्छिते की आपल्याला जे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं असतं, त्यावेळेस आपल्याला सांगू इच्छिते मी तुम्हाला. आता बघा शुक्रवार मी 4 जुलैला शुक्रवार का म्हटला, कारण की आपणास माहिती आहे बघा पहिलाच नियम इथे दिलेला आहे बघा. श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ जो आहे तो शुक्रवारी करावा, कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस असतो. म्हणून तुम्हाला सांगितलं की शुक्रवार पण आहे, योगायोग जुळून आलेला आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही शुक्रवारी 4 जुलैला पारायणाला सुरुवात करू शकता आणि 10 जुलैला 7 दिवस पूर्ण होतात त्या दिवशी तुम्ही समाप्ती करू शकता त्या दिवशी. आता गुरुचरित्र पारायण करण्यापूर्वी 3 तारखेला, तर 4 तारखेला तुम्ही सुरुवात करा, 3 तारखेला तुम्हाला काय करायचं आहे, गुरुवार आहे त्या दिवशी तुम्हाला काय करायचं असं नियमच आहे तो 4 कुत्रे आणि एका गाईचं घास तुम्हाला काढून ठेवायचा असतो. घास म्हणजे काय, छोट्या छोट्या चपातीच्या चाणक्या असतात त्या करायच्या आणि त्यांच्या नावाचे तुम्हाला त्या मोकळ्या पटांगणामध्ये किंवा जिथे जनावरं येतात तुमच्या तिकडे आजूबाजूला तिथे तुम्हाला ते नेऊन ठेवायचे आहे. आता खूप लोकांचा हाही प्रश्न होतो की ताई आमच्या तिथे गायी नाही आहेत, कुत्रे नाही आहेत, तर आम्ही काय करू, किंवा आम्हाला गाई त्या दिवशी भेटलाच नाही, त्यांनी ते खाल्लाच नाही.
असा मनामध्ये शंका आणू नका. तुम्हाला काय करायचं, फक्त त्यांच्या नावाचा तो घास बाजूला काढून ठेवायचा आहे त्या पटांगणामध्ये, मोकळ्या जागेमध्ये. बस एवढंच करायचं. तिथे नमस्कार करायचा आणि घरी यायचं. आणि त्याच दिवशी म्हणजे तुम्हाला 3 तारखेलाच गुरुवारी स्वामींच्या केंद्रात, दत्त महाराजांच्या केंद्रामध्ये जा किंवा घरामध्ये अधिष्ठान असेल, पाऊस पाणी सुरू आहे सगळीकडे आता, जर अडचण असेल तर नक्कीच तुम्ही घरामध्ये अधिष्ठान असेल तर त्या दिवशी तुम्ही गुरुवारी नारळ, खडीसाखर, अगरबत्ती तुम्हाला ठेवायची ही विनंती म्हणून. आणि अशा प्रकारे मी सांगायचं की बा गुरुपौर्णिमेनिमित्त 7 दिवसांचं गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण उद्यापासून 4 जुलैपासून सुरुवात करणार आहे. आणि तर ह्या 7 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे, विघ्न नका येऊ देऊ. आणि हे जे काही पारायण आहे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं ते माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. अशा प्रकारे तुम्हाला ती विनंती करायचं आणि ते नारळ ठेवायचं आहे. आणि घरात जर ठेवला असेल तर 7 दिवसानंतर समाप्ती झाली की तुम्ही तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी नारळ नेऊन केंद्रात ठेवू शकता, तरी सुद्धा चालणार आहे. ही तुम्हाला गोष्ट कळाली असेल, हा पहिला नियम. आता संकल्प, आता तुम्हाला समजा मी परत सांगते की जर तुमच्या देव्हाऱ्याच्या आजूबाजूला जागा असेल, आता सगळ्यात महत्वाची दिशा कोणती आहे वाचनाची ती सांगते. जर तुम्हाला उत्तर दिशेला तोंड करून, तुमचं तोंड उत्तर दिशेला येईल अशा प्रकारे तुम्ही जर वाचन केलं पोथीचं तरी सुद्धा चालणार आहे. पूर्व दिशेला तोंड करून वाचन केलं, पूर्व दिशेला पूजा मांडून पूर्व दिशेला तोंड करून जर वाचन केलं तरी सुद्धा चालणार आहे. या 2 दिशा आहेत, या 2 दिशेला तुम्ही तोंड करून पोथीचं वाचन करू शकता. आता तुम्हीच विचार करा. आणि अजून एक सांगते, देव्हाऱ्यासमोर पोथी मांडू नका, कारण की रोज आपल्याला देवपूजा करायची असते आणि 7 दिवस आपल्याला पोथी हलवता येत नाही, इकडची तिकडे करता येत नाही, जरा सुद्धा धक्का मारता येत नाही, तिला उचलता पण येत नाही. वाचताना सुद्धा उचलायची नसते पोथी, मांडीवर घेऊन, हातात घेऊन नाही, ती पण चूक आहे. तसं करायचं नाही. जे आसन आहे त्या आसनावरती ठेवूनच तुम्हाला तिथेच तुम्हाला ते पोथीचं वाचन करायचं असतं. तर ते एक तुम्हाला सांगते की जर उत्तर दिशेला तुमच्या घरामध्ये जागा असेल तर त्या दिशेला तोंड करून तिथे पूजा मांडण्यासाठी जागा, पूजा मांडणी करा. चौरंगावरती कलश मांडा, दत्तमांची मूर्ती असेल, स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तो मांडा. आणि अखंड दिवा 7 दिवस जरी तेव्हा ठेवला तरी सुद्धा चालेल, किंवा वाचनापुरता दिवसभर जरी दिवा चालू ठेवला तरी सुद्धा चालणार आहे. रोज तुम्हाला काय करायचं आहे, आता ज्यावेळेस आपण वाचनाच्या पूर्वीच काय कर, 3 तारखेला संध्याकाळीच पूजा मांडणी करून घ्यायची. आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला वाचन करायचंच असेल गुरुचरित्र ग्रंथाचं, जर पारायण करायचं असेल तर एकच वेळ खूप छान अशी आहे बघा, ज्यावेळेस मी सुद्धा पारायण करते, ती म्हणजेच काय, ब्रह्ममुहूर्त. हो, कारण की हे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करण्याची वेळ काय आहे, तर पहाटे 3 वाजल्यापासून, 3-3:30 वाजल्यापासून ते तुम्ही दुपारी 4 वाजेपर्यंत त्याचं वाचन करू शकता. आणि दुपारी 12 ते 12:30 हा टाइम स्किप करायचा असतो. आता मी पहाटेच का म्हणते आहे, मी स्वतः ब्रह्ममुहूर्तावरती करते. आणि तुम्हाला पण का सांगते आहे, कारण की आपणास माहिती आहे तर सगळ्या महिलांना आता मुलांच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता मुलांची शाळा असते, वेगवेगळे टायमिंग्स असतात, त्यांना आणावं लागतं, न्यावं लागतं, दिवसभरात कोणी येतं जातं. त्याच्यामुळे आपल्याला हे पारायण नीट आपल्याकडून होत नाही, एकाग्रता निर्माण होत नाही, आजूबाजूला आवाज चालू असतात. त्याच्यामुळे आपण कोणाला टोकू पण शकत नाही. आपल्या घरामध्ये आपण पारायण करतो, पण आपण शेजारी बाजूला टोकू शकत नाही. त्याच्यामुळे मी सांगते की ब्रह्ममुहूर्त असा मुहूर्त आहे ना, की त्या टायमिंगला सगळीकडे शांतता असते, सगळं जग झोपलेलं असतं. त्यावेळेस फक्त आपण आपल्या गुरूंशी आणि आपलं फक्त जे काही असतं ना, ते म्हणजे कनेक्शन जे आहे ना, ते त्यावेळेस जास्त प्रमाणात निर्माण होतं. आणि ब्रह्ममुहूर्तावर केलेली सेवा ही खूप जास्त लवकर फळदायी ठरत असते, कारण की आपली एकाग्रता सुद्धा जास्त त्यावेळेस असते. म्हणून सांगते, त्यावेळेस आपल्याला उठावं पण लागत नाही. मुलांच्या शाळा काही तुम्ही धरा 5 वाजल्यापासून आपण त्यांनी डबे बिबे, सकाळी मॉर्निंग शाळा असेल तर 5च्या नंतर आपण डबे वगैरे आवरतो. त्यामुळे 3:30-3ला जरी उठून जरी वाचनाला सुरुवात केली तरी सुद्धा होईल. 7 दिवस कष्ट घ्या मी तर म्हणून इच्छिते, कारण की एवढं भरभरून आपल्या वर्षभरामध्ये आपल्या गुरूंनी दिलेलं असं ना, तर 7 दिवस आपण थोडंफार आपल्या शरीराला जर त्रास दिला, आणि चांगलीच गोष्ट आहे लवकर सकाळी उठणे, मग दुपारी तुम्ही आराम करू शकता, वाटलंच तर काही हरकत नाही. पण नक्कीच ब्रह्ममुहूर्तावर पारायणच करा तुम्ही. मी एवढंच तुम्हाला सांगते, कारण की मी जेव्हा केव्हा पारायण करते आता ब्रह्ममुहूर्तावरतीच करते, दुपारी कधीही करत नाही, कारण की एकाग्रता होत नाही. आणि दिवसभरामध्ये आपण सकाळी उठल्यापासून आपल्या कानावरती नाही त्या गोष्टी पडतात, त्याच्यामुळे आपल्याला एकाग्रता नसते आणि वाचताना सुद्धा नाही ते विचार मनामध्ये येतात. म्हणून सांगते तुम्हाला. तर अशा प्रकारे तुम्हाला. आणि अजूनही सांगते, देव्हारा दुसरीकडे असतो बघा, आणि पूजा मांडणी आपण दुसरीकडे केलेली असते. तर देवपूजा करूनच आम्ही ते पोथीचं वाचन करू का, तर नाही. देवपूजा पण नंतर केली निवांत तरी सुद्धा चालते, कारण की देवपूजा काही आपली 15 मिनिटात उरकण्यातली गोष्ट नाही आहे गडबडीमध्ये. त्यामुळे सकाळी फक्त उठायचं, जिथे आपण पूजा मांडणी केली आहे गुरुचरित्र पारायणाची, तिथेच फक्त तेवढं, म्हणजे आपण ते घर स्वच्छ करायचं, पूर्ण झाडून पुसून घ्यायचं. जिथे पूजा मांडणी केली आहे पारायणाची तिथेच फक्त स्वच्छ स्वामींची मूर्ती असेल ते असं सगळं स्वच्छ पुसून त्यांना आंघोळ घालून किंवा फोटो पुसून घ्यायचा, अत्तर वगैरे लावायचं, दिवा वगैरे, तेल वगैरे, अगरबत्ती, धूप दीप लावायचा, फुल चेंज करायचे, रोजचे फुलं चेंज करायचे, रोज सकाळ संध्याकाळ नैवेद्य ठेवला पाहिजे. आणि त्यावेळेस तिथली जर झाली रांगोळी वगैरे काढून घ्यायची, आणि ते जाऊन तेवढीच पूजा केली तर सुद्धा तुम्ही वाचन करू शकता.
आणि रोजची देवपूजा तुम्ही नंतर जरी केली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. सकाळी केलीच पाहिजे असा काही नियम नाही आहे. फक्त तुम्ही पारायणाची पूजा मांडणी करायची आहे तिथली, बस तेवढं करून तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता. ते झाल्यावरती पारायण आता रोजचं वाचन झालं आपलं, तर रोजचे वाचन झाल्यावरती काय करायचं? आता ज्या व्यक्तीने पारायणाला सुरुवात केली आहे, जी व्यक्ती पारायण करते आहे, तिने 7 दिवस नियम पाळायचे असतात. एक धान्य खायचं असतं, नॉनव्हेज बंद, घरामध्ये कुठल्या प्रकारचं व्यसन नाही, घरामध्ये मांस, मच्छी, अंडी काही सुद्धा आणायचं नाही आहे. घरातलं फ्रीज पूर्ण चकाचक पाहिजे आहे. भले तुम्ही खात असाल, पण पारायण सुरू करण्याच्या अगोदर पूर्ण घर स्वच्छ पाहिजे. घरामध्ये कुठल्या प्रकारचं नॉनव्हेज आणायचं नाही. आपण खायचं नाही, घरामध्ये शिजवायचं सुद्धा नसतं. कारण की दत्त महाराज 7 दिवस सूक्ष्म स्वरूपात तुमच्या घरामध्ये विराजमान असतात ते. म्हणून तुम्हाला सांगते की दत्त महाराजांना नॉनव्हेज जमत नाही. म्हणून तुम्हाला सांगते की 7 दिवस कडकडीत ते बंद पाळायचं. परान्न बंद, दुसऱ्यांच्या घरचं खाणं 7 दिवस कडकडीत बंद आणि पारायण झाल्यावरती सुद्धा तुम्ही खाऊ नका. मी तर हात जोडून कळकळीची विनंती करते, पारायण झाल्यावर सुद्धा खाऊ नका. कारण की तुमचं जे काही पारायणाचं जे काही पुण्य तुम्हाला प्राप्त झालंय, जी काही ऊर्जा तुम्हाला मिळाली आहे शरीरामध्ये, ती तुमची 7 दिवस तुम्ही नियम पाळताल. 8व्या दिवशी बाहेरचं खाताल, काहीतरी नॉनव्हेज खाताल, ते सगळं तुमचं शून्य होऊन जाईल. काही सुद्धा ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये राहणार नाही. म्हणून तुम्हाला सांगते की त्याच्यानंतर एक नियम बांधून घ्या. नॉनव्हेज खाण्याने काही सुद्धा भेटत नाही, मला तरी वाटतं. आणि आता पावसाळा दिवस आहे, त्यामुळे नॉनव्हेज नाही खाल्लं तर अतिशय उत्तम, सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यामुळेच तुम्हाला सांगते की ते शरीराला फक्त हानीच पोहोचवतं, काही देत नाही तुम्हाला ते. तर तुम्ही म्हणजे तुम्ही जेवढं चांगलं अन्न खाताल ना शाकाहारी, तेवढंच तुम्ही शरीराला ते चांगलं लाभणार आहे. तर 7 दिवस तुम्हाला एक धान्यच खायचं आहे. म्हणजे ज्वारी तर ज्वारीचीच भाकरी खायची 7 दिवस. गहू म्हटलं तर गव्हाची चपातीच खायची 7 दिवस. जर तांदूळ धरलं तर तांदूळ म्हणजे वरण म्हणजे भातच खायचा 7 दिवस. त्याच्यामध्ये वरण सुद्धा नाही. द्विदल धान्य 7 दिवस स्किप करायचे, बिलकुल खायचं नाही. याच्यामध्ये कांदा, लसूण भाज्या वर्जित करायच्या. कांदा, लसूणच्या भाज्या खायच्या नाही. याच्यामध्ये द्विदल धान्य असलेले सुद्धा खायचे नाही. त्यामध्ये डाळी सुद्धा नाही. म्हणून जर खायचं असेल तर समजा तुम्ही गहू निवडला आहे 7 दिवस, तर तुम्हाला चपाती 2 टाईम, 3 टाईम जे काही तुम्ही खाता, त्याच्यामध्ये चपाती आणि फक्त जे काही भाज्या आहेत, त्या भाज्यामध्ये फक्त हळद, तिखट, मीठ आणि एवढंच तुम्ही टाकू शकता आणि तेवढं हलवूनच तुम्ही ते किंवा टोमॅटो वगैरे जमेल ते टाकूनच तुम्ही भाजी करून खाऊ शकता. बस. कांद्याची प्युरी नाही, कांदा नाही, कांदा लसूण मसाला सुद्धा नाही जमणार याच्यामध्ये. म्हणून तुम्हाला सांगते आहे. आणि उपवास असला त्या दिवशी तुम्ही साबुदाणा वगैरे खाऊ शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही फळं, दूध, दही वगैरे या सगळ्या गोष्टी खाऊ शकता. आणि बाहेरून ज्यावेळेस तुम्ही स्वतः विकत आणता ना अन्न, ते परान्न होत नाही. तुम्ही तुमच्या पैशाने ते विकत आणलेलं अन्न असतं. त्यामुळे ते परान्न ठरत नाही. पण 7 दिवस चुकू नाही. फळं वगैरे ठीक आहे, दूध, फळं आणणं ठीक आहे, भाज्या आणणं ठीक आहे. पण हॉटेलला जाऊन जेवणं करणं ह्या गोष्टी टाळा 7 दिवस. ते करू नका 7 दिवस. तर तुम्हाला नियम अटी कळायला असतीलच ह्या सगळ्या गोष्टी. अजून ब्रह्मचर्याचं पालन पण सुद्धा 7 दिवस करायचं आहे. 7 दिवस आणि जमिनीवर झोपायचं असतं, गादीवर झोपायचं नाही. जमिनीवर म्हणजे चटई टाकून तुम्ही झोपू शकता. आपण गादीवर झोपायचं नाही, गादीवर बसायचं सुद्धा नाही आहे आपल्याला 7 दिवस. एवढं तुम्हाला नियम पाळायचे असतात. आणि तुम्हाला जे सांगितलंय फक्त चपाती भाजीच किंवा भाकरी भाजीच एवढंच तुम्हाला खावं लागेल. भात तर फक्त भातच खायला लागेल, वरण सुद्धा नाही, डाळ सुद्धा जमणार नाही. तर अशा प्रकारचे हे नियम आहेत. तर आता सगळ्यात महत्त्वाचं, आता तुम्हाला रोज किती अध्याय वाचायचे आहे ते तुम्हाला सांगते मी आता. अजून एक गोष्ट, दुपारी 12 ते 12:30 टायमिंग स्किप करायचं बरं का. ज्यावेळेस आपण पहाटे 3 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत वाचन असतं आपलं, तर आपल्याला दुपारी 12 ते 12:30 टायमिंग स्किप करावा लागतो. तो दत्त महाराजांच्या दीक्षेचा टायमिंग असतो. पण त्या टायमिंगला आपण वाचू शकत नाही आणि दुपारी 4च्या नंतर आपल्याला वाचता येत नाही, वाचन करायला जमत नाही आपल्याला. तर आता काय करायचं आहे? आता आपला पहिला दिवस, समजा तर 4 तारखेला, 4 जुलैला पहिला दिवस आहे तुमचा वाचनाचा. त्या दिवशी तुम्हाला 1 ते 9 अध्याय वाचायचे आहेत. याच्यामध्ये टोटल 53 अध्याय आहेत या पोथीमध्ये. 53व्या अध्यायामध्ये पूर्ण सारांश आहे, पण 53 अध्याय आहेत. तर पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 9 अध्याय वाचायचे आहेत. दुसऱ्या दिवशी तुम्हाला 10 ते 21 अध्याय वाचायचे आहेत. तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचायचे आहेत. चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय वाचायचे आहेत. 5व्या दिवशी 36 ते 38 अध्याय वाचायचे आहेत. 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय वाचायचे आहेत आणि 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय वाचायचे आहेत. तर अशा प्रकारे 7 दिवसांचं हे पारायण आहे. आता अजून एक गोष्ट, रोज ज्यावेळेस तुम्ही पोथीचं वाचन करता, त्यावेळेस तुम्हाला पोथीचं वाचन झालं, देवपूजा वगैरे झाली, तर तुम्ही जी व्यक्ती वाचन करते आहे, ती व्यक्ती जे खाणार आहे अन्न, तेच अन्न तुम्हाला तिथे दाखवायचं आहे 2 टाईम. आणि 2 टाईम दत्त महाराज स्वामींची आरती तुम्हाला तिथे पोथीला करायची आहे. पोथीची सुद्धा आरती करायची आहे. संध्याकाळी पण आणि सकाळी सुद्धा नैवेद्य दाखवून तुम्हाला आरती करायची आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. आणि 7व्या दिवशी झालं, तर
तर 7 दिवसांच्या सप्ताहाची तुम्ही 8व्या दिवशी पण सांगता करू शकता किंवा 7व्या दिवशी सुद्धा सांगता करू शकता. आपणास माहिती असेल तर बघा एप्रिलमध्ये स्वामी समर्थांची पुण्यतिथी झाली होती. त्यावेळेस आपण 7व्या दिवशीच आपण उद्यापन केलं होतं, समाप्ती केली होती, नैवेद्य वगैरे केला होता, सांगता केली होती. तर यावेळेस पण तुम्ही 7व्या दिवशी सुद्धा वाचन पूर्ण करून त्या दिवशी नैवेद्य, उद्यापन सगळ्या गोष्टी तुम्ही त्या दिवशी सुद्धा करू शकता. काही हरकत नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व गोष्टी कळाल्या असतीलच, की कधी कुठले वाचायचे आहेत ते काय ते. आणि जे काही उद्यापन आहे, तुम्हाला उद्यापनाला माहिती आहे, की आपलं वाचन झालं, की त्या दिवशी तुम्ही पुरणावरणाचं नैवेद्य करू शकता, जर तुमची इच्छा असेल तर. गुरुपौर्णिमा आहे, स्वामींना पुरणपोळी आवडते, त्याच्यामुळे तुम्ही जर पुरणपोळीचा नैवेद्य जर केला तर अतिशय उत्तम. बेसनाचे लाडू या दिवशी केले तर अतिशय उत्तम. घेवड्याची शेंग नैवेद्यामध्ये असं ठेवायला विसरायची नाही आहे. ती सुद्धा स्वामींना, दत्तमान्यांना खूप आवडते. त्यामुळे घेवड्याची शेंग, बेसनाचे लाडू किंवा पुरणपोळीचा नैवेद्य जरी केला तरी सुद्धा चालणार आहे. स्वामींचा वार आहे, गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे स्वामींच्या आवडीचे या दिवशी नैवेद्य करायला विसरू नका. आणि या दिवशी 4 नैवेद्य काढायचे असतात. तुम्हाला सांगते मी. 4 नैवेद्य म्हणजे दत्त महाराजांचा एक, कुलदेवतांचा एक, स्वामी समर्थ महाराजांचा एक आणि गुरुचरित्र ग्रंथ जो आहे त्याचा एक आपल्याला हे 4 नैवेद्य काढायचे असतात. आणि ग्रंथाचा जो काही नैवेद्य आहे तो तुम्ही गाईला खाऊ घालू शकता, तसं सुद्धा चालेल किंवा स्वतः जरी खाल्ला तरी सुद्धा चालेल. किंवा जे काही 4 नैवेद्य काढले आहेत घरातल्या 4 व्यक्तींनी जरी खाल्ले तरी सुद्धा चालणार आहे. आरती वगैरे करायची 4 नैवेद्य आणि सकाळी 10:30च्या आरतीपर्यंत जर तुमचा नैवेद्य तयार होत असेल तर अतिशय उत्तम. जर नाही झाला तर ठीक आहे, चालेल. पण 10:30चा जो काही नियम असतो तो आपल्या केंद्रासाठी असतो. केंद्रामध्ये 10:30ची नैवेद्य आरती असते म्हणून. पण घरामध्ये जर थोडं मागे पुढे झालं, पण 12च्या आतच नैवेद्य दाखवा, आरती वगैरे करा. जर तुम्हाला कोणाला जेवू घालायचं तर जेवू घाला. नाहीतर मग तुम्ही नाही कोणाला जेवू घातलं, घरातल्या व्यक्तींनी जर ते नैवेद्य वगैरे खाल्ला तरी सुद्धा चालणार आहे. जर तुम्हाला काही दान धर्म या दिवशी करायचा असेल तर तुम्ही नक्की केंद्रात जाऊन करू शकता. प्रसाद वाटप असेल, दक्षिणा असेल, भरपूर अशा गोष्टी तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारचं हे सगळ्या काही गोष्टी आहेत. तर तुम्हाला नियम अटी कळाल्या असतीलच. आणि उद्यापन पण कधी करायचंय, तुम्ही गुरुपौर्णिमेला 10 तारखेला उद्यापन करू शकता. नियम अटी कळाल्या आहेत. संकल्प सुद्धा सांगते तुम्हाला. 4 तारखेला सकाळी 3 तारखेला पूजा मांडणी करून घ्या. 4 तारखेला सकाळी संकल्प सोडायचा आणि नंतर वाचनाला सुरुवात करायची. बिना संकल्प पारायण करू नका. संकल्पयुक्तच पारायण हे करायचं आहे. संकल्प आपणास माहिती आहे, मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तरी तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता मागचे माझे. त्यामुळे तुम्हाला कळून जाईल की संकल्प कसा करायचा असतो. तर व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, त्यासाठी खूप खूप सॉरी. पण नक्कीच माहितीच खूप मोठी आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे. पण मी खरंच सांगेल, गुरुपौर्णिमा आहे, गुरूंचा दिवस आहे. आपलं कर्तव्य आहे शिष्यांचं, की आपल्या गुरूंसाठी काहीतरी आपण करावं आयुष्यामध्ये. मग आपले आई-वडील तर आहेतच आपले गुरु, नंतर शिक्षक पण आहेत, मार्गदर्शक जे कोणी असेल ते सुद्धा आपले गुरु आहेत आणि आपले इष्टदेवता जे गुरु आहेत ते सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी नक्कीच या सेवा असेल, ज्या काही जमतील त्या सगळ्या सेवा करायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.